नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आम्ही निघालो आता कणकवलीला आणि कायरा मॅडम इकडे झोपलेले आहेत. समोर आहे राजाराम आणि तेजस. सो जवळपास आता 4 वाजलेत आणि आम्ही कणकवलीसाठी निघालो. कणकवलीवरून आमची 5ची ट्रेन आहे. सो रिटर्नचा प्रवास आहे, जनशताब्दी ट्रेनने जायचं आहे. आता आलो कसालच्या पुढं. तेजसचं काहीतरी काम आहे इकडे डंपरचा. जेने काम तेने, तो टायर काहीतरी खोलत नाही. हा आलाय स्वतः आता करणार आहे. ट्रिपचा दुसरा ब्रेक, डिझेल ब्रेक घेतलाय राजाराम मामा कॅशियर. चला आता डायरेक्ट तेजस साहेब आता स्टेशनला. जबरदस्त हायवे झालेत ते बघा. सिंधुदुर्गातले ऑलमोस्ट जे मुंबई गोवा हायवे आहेत ना कंप्लीट आहेत. सो प्रॉब्लेम आहे तो फक्त रायगडमध्येच. आणि इकडे आलात ना तुम्ही की एकदम मक्खन रोड आहेत. हार्डली 20 मिनटं लागतात ओरसवरनं कणकवलीला. सो टेन्शन नाही. कणकवलीचं स्टेशन बघा, हे बघा कसलं केलं आहे. उतरल्यावर दाखवतो. जबरदस्त एंट्री. त्याच्यानंतर इकडे आलो ना एंट्री, त्याच्यानंतर लहान पोरांसाठी इथे गार्डन आहे बघा, जबरदस्त. अशा प्रकारे फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर मग इकडं वरती स्टेशन आहे आणि अजून मेन गेट तुम्हाला तिकडची एंट्रीने दाखवली अशा प्रकारे. आणि हा बघा विधानची राणीची बाग ह्या टाईपमध्ये. हे जर तुम्ही लवकर आलात तर इथे एक जबरदस्त होऊन जाईल. आणि हा पूर्ण पार्किंग आहे एरिया. आणि इकडे बघा, आणि इथं पेड पार्किंग आहे. इकडे बघायला भेटतात बघा थोडंसं सुशोभीकरण. आणि बाहेरचा हा पूर्ण लूक आहे स्टेशनचा. हे आता थोड्या दिवसापूर्वी मी रील वगैरे बघितली होती. हे आतमधल्या साईडला आहे. इकडे असं मंदिर एक केलेलं आहे, श्री गोठणदेव प्रसन्न. जबरदस्त आहे. आणि जुना एक झाड होता त्याला पण अजून ठेवलं तसंच, एक नंबर. आणि त्याच्यानंतर मग इकडे ऑटोची लाईन आहे आणि त्या साईडला पण एक पार्किंग आहे तिकडच्या स्टेशनच्या त्या साईडला. अद्भुत. म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं एवढ्या वर्ष असं कॉलेजला असताना यायचो भारी स्टेशन होऊ शकतं. खतरनाक, नेक्स्ट लेवल आहे, भारी वाटतं. इकडं पेंटिंग आहेत. हां अरे जबरदस्त आहे. मी पण आता डेव्हलपमेंट झाली ना तेव्हापासून पहिल्यांदा चालू आहे. सो माहीत नाही पण जबरदस्त. हे बघा नौदलाचे आरमार आणि जनक ज्यांना आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आणि पेंटिंग जबरदस्त. आणि हे हा जुना आहे, हे ऑलमोस्ट ओल्ड आहे. आणि इकडे अपोजिट साईडला पण आहेत पेंटिंग, सेम बॅक साईडला आहे ना अशा. ही रेल्वेचं आहे. असं संपूर्ण स्टेशन आहे. भारी केलं ना राजाराम. राजाराम आहे या प्रवासात माझ्यासोबत. सो मजा येणार आहे. आला होता त्याच्या गावची जत्रा होती गावराईसाठी, तिकडे आला होता आणि एक्झाम पण होती. तर ते करून आता आमच्यासोबतच आम्ही त्याला सांगितलं की तिकीट काढ, आमच्यासोबतच चाललो. ठीक आहे. ट्रेन आम्ही आता थोडं स्टेशनला थोडी लवकर आलोत ना. सो इथं खाली थोडा टाईमपास करतो कारण कायरा पण झोपलेली आहे. सो तिला तिची एक झोप पण होईल. मग ट्रेनमध्ये चिडचिड करणार नाही, कारण तिला जर झोपेनं आता उठवली ना तर मग चिडचिड करेल. सो पण भारी झाले स्टेशन. असे ऑलमोस्ट बहुतेक स्टेशन आहेत जे कोकण रेल्वेचे केलेत आणि हा काम जबरदस्त आहे, एक नंबर वाटला. हे बघा इथे पण असं बसायला आहे एकदम गार्डन. मग तुम्हाला फिलिंगच नाही येणार. म्हणजे जी इमॅजिनेशन होतं ना आधी की स्टेशनला आपण चाललो, स्टेशन नाही, हे काहीतरी जबरदस्त. अरे बापरे. हे बघा हे कणकवली तालुकाच्या जी पर्यटन स्थळं आहेत ना. हां ठीक आहे, जर तुम्ही मुंबईवरून नवीन वगैरे येत असाल ना तर तुम्हाला माहीत नसेल तर हे आहे. त्याच्यानंतर देवगड तालुक्यात काय काय ठिकाणं आहेत तर ही आहे तिथे जबरदस्त. आणि त्याच्यानंतर मग मालवण तालुका आहे. ऑलमोस्ट मालवणची तर ऑलमोस्ट फेमस आहे ती सर्व. राजकोट, हे देवबाग वगैरे, मालवण बंदर. आणि त्याच्यानंतर मग वेंगुर्ला तालुक्याचं. हे जबरदस्त केलं रे, एक नंबर आहे. आणि मगाशी जसं तुम्हाला बोललो ना की या साईडला पण पार्किंग आहे, तर ही पण पार्किंग आहे. मस्त एकदम, खूप छान आणि टापटीप केलं आहे. म्हणजे उगाच असं भरगतचं नाही केलं, एकदम सिम्पल ठेवलं आहे. ह्या साईडला पण जी मेन ठिकाणं आहेत आणि दुसरं म्हणजे एक तर देवगड तालुक्यातली दाखवली. अशा प्रकारे बरीचशी ठिकाणं आहेत जी इथं हायलाईट केलेली आहेत, जे आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे इथून आपल्याला एक गायडन्स पण भेटेल त्याच्या मार्फत. आमच्या कायरा मॅडमची झोप झालेली आहे. सो नाही झाली. आता आम्ही वरती स्टेशनला चाललो. पहिला आता इथं फिरून घेतला. ट्रेन आता सावंतवाडीवरनं सुटलेली आहे. मध्ये कुडाळ आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट कणकवली. बाबू हां
बघते बघ कशी कॅमेरात. पालना पालना खेळते खेळते. आता झोपेतून उठली थोडा 5-10 मिनटं लागतील ॲक्टिव्ह व्हायला, मग होईल. आणि लोक जास्त असले ना की ती कन्फ्यूज होते कोणाला कोणाला बघू, कारण तिला प्रत्येकाला बघायचं असतं. मी आईस्क्रीम घ्यायला गेलो, ही मला टाकून पुढं आली. आल्या दिसतच नाही कुठं आहेत. बघतो आता यांना भेटतो आधी. आणि आमचा आता आईस्क्रीमचा ब्रेक चालू आहे. आणि कायरा मॅडमने स्वतःसाठी एक सेपरेट घेतलेला आहे डबा. हा आणि इकडे आणि अजून इकडे खजाना आहे बघा. म्हणजे पूर्ण पिशवी भरलेली आहे, पूर्ण पॅकिंग आम्ही केलेली आहे. अशी मस्त खात खात आता जाऊयास, कारण येता वेळेस माझा उपास होता. आज नाही, आज एन्जॉय करू मस्त. 2-2 हात जाब जाब एक्सायटेड होते, उड्या मारते नुसते आहे बघ. चला आमची ट्रेन आलेली आहे, जनशताब्दी एक्सप्रेस. जनशताब्दीने मी खूप वेळा प्रवास केला आहे, पण पहिल्यांदा AC ने करणार आहे. ओनली फॉर मॅडम. मॅडम मुलं आता सर्व ACचंच नेहमी प्रवास होतो आहे कोकण रेल्वेचा. हे मामा टाटा बाय बाय. हे बघ मामा मामाला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर, हात कर हात कर. फायनली प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि कायराला हॉट सीट भेटलेली आहे. हे बघा जुगाड. आणि आम्ही तिघं इथं आराम करतोय. एक नंबर सनसेट भेटलाय. इकडे आम्ही कायरा मॅडम आणि आम्ही तिघे मजा करतोय. आणि सीट पण मस्त ॲडजस्ट आहे, सो एकदम थोडंसं ते पण फील आहे. राजाराम पण सध्या पुरतं इथंच आहे. राजारामची नॉर्मल जनरल म्हणजे साध्या डब्यातली तिकीट आहे, पण म्हटलं AC एन्जॉय कर रत्नागिरीपर्यंत तरी, मग बघू बाकीचं. कायरा काय चाललंय तुझं? कसे वाटते बाबू, कसे वाटते? आईला भेटणार कोण? हा नुसतं हिला खेळायला पाहिजे वाढूस. हा अरे दमवशील तू. ती काय ती दमन आहे. अच्छा आहे, मजा आहे तुझी, मजा आहे. आता एक सीन झाला होता आमच्यासोबत. रश्मी माझ्याकडून फोन मागते. मला वाटलं आहे माझ्याकडे फोन, तिने दिला होता. मी शोधते भेटतच नाही. ट्रेनमध्ये आलो ना तेव्हा मी जॅकेट आहे तो वरती तिथं ठेवला. आई तर सगळीकडे आम्ही शोधला, फोनच नाही भेटत. ही चावलली माझ्यावर. मला पण नाही आठवत आणि फोन पण लागतो, उचलत नाही. नंतर आठवला ते जॅकेट पण नाही का, रश्मीच मला सांगते तेव्हा भेटला. आमचा एक एअरपोर्ट पण भेटत नव्हता, तो पण भेटला. खतरनाक प्रवासात असं तुम्ही विसरता का? तुम्ही पण अशा गोष्टी नक्की सांगा की हे माझ्यासोबत होत आहे. आता ही चिड झाली, थोडी चावलली होती. हे माझ्यासोबत खूप वेळा होतंय. मी खूप वेळा गोष्टी विसरतो. राजारामला शोधत चाललो आहे. राजाराम गेला होता मागाशी तिकडे. TCला भेटलो आणि आता खाऊ खायला सुरुवात झालेली आहे. असा मस्तपैकी तिघांनी पण टेबल लावलेत समोर, खात आहे. आणि ही बघा, ही संपलेली नुसते डबे चौकायला. कायरा बुबू, कायरा बुबू तुझा बुबू बुबू. 1.5 तासात रत्नागिरीत पोहोचवली ट्रेन. थोडा आता बाहेर आलोय कारण आतमध्ये जाम थंडी लागते. एक झोप काढली आणि चिपलूनला आम्ही येऊ. राजाराम मामा गेला तिकडे. आता राजाराम मामा येईल जेवण करायला, आपण एकत्र जेवण करूया. हां खाऊ ना. ट्रेनमध्ये कायराला फ्रेंड्स भेटले. छोटे आहे ते अजून. ब्राह्मणी भेटली, ब्राह्मणी दिदी. ब्राह्मणी काय नाव तुझं? नाव हो. फुल मजा करतायत. एन्जॉय चालू आहे यांचा. तर कायराला राजारामने उचलली, ह्या दादाने पण त्याला उचलली. हाय कर. आता आपण जाऊ घरी. काय रेडी ना, जायचं ना आता. हा ती बॅग नाही घेणार तुझी. गप आता नाही करून दाखवायची ना, आता नाही करून दाखव.
10:15 पनवेलला आलो. ऑन टाइम आहे गाडी, बरं वाटलं. चला आता उतरतो, ओला करायचे. मामाला टाटा बाय बाय. राजाराम मामा बाय बाय. राजाराम आता इथूनच याच गाडीने दादरला चाललाय. काय रा बाय कर मामाला. 11 11:30 घरी पोचलो. पनवेलवरनं ओला केली. ओला डायरेक्ट इथंच घेऊन आलो. नाही बाबू झाली, ॲक्टिवेट झाली. एक झोप झाली. हां चला फायनली हा परतीचा प्रवासाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.